भारतात मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. कारण हजारो लाखो नागरिक त्या दिवशी आपलं मत देत असतात आणि आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करतात. पण मतदानाच्या दिवशी तुम्ही दुसऱ्या शहरात असाल, तुमच्या मतदान केंद्रावर जाऊन मत देऊ शकत नसाल, तर काय करता येतं? कोणाला घरातूनच मत देता येऊ शकेल? पोस्टानं मत कोण देऊ शकतो? याची प्रक्रिया काय असते हेच आपण आज जाणून घेऊया. भारतात सध्या तरी मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मतदारसंघात प्रत्यक्ष उपस्थित नसाल तर तुम्ही मतदान करू शकत नाही. पण काही व्यक्तींना पोस्टल बॅलेट म्हणजेच पोस्टानं मतदान करण्याची मुभा मिळते. त्यालाच ऍबसेंटी बॅलेट असंही म्हटलं जातं. पोस्टानं मत कोण देऊ शकतो? जे सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत पत्रकार निवडणुकीच्या दिवशी दुसरीकडे ड्युटीवर असतात त्यांना अशी परवानगी दिली जाते. नेमकी कुणाला ही परवानगी आहे त्याची यादी दरवेळी निवडणूक आयोगातर्फे जाहीर केली जाते. यंदा जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्रात आणि अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही परवानगी मिळू शकते. यामध्ये मेट्रो, रेल्वे, वीज पुरवठा विभाग, ऊर्जा खाते, BSNL, MTNL, टपाल विभाग, दूरदर्शन, आकाशवाणी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, माहिती आणि जनसंपर्क विभाग, सरकारी आणि सहकारी दूध पुरवठा कंपनी, जल पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवाई विभाग, अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, वन विभाग, NIS असे निवडणूक आयोगांकडे नोंदणी केलेले पत्रकार यांचा समावेश आहे. त्यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी ड्युटीमुळे मतदान करता येणार नसेल ते पोस्टाने मतदान करू शकतात. त्याशिवाय लष्कर, हवाई दल, नौदलात काम करणाऱ्या व्यक्तींना असं मतदान करता येऊ शकतं. पोस्टाने मत कसं देता येतं? तुम्ही वर सांगितलेल्या निकषांमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करावा लागतो. रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ती व्यक्ती जिच्याकडे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि निकाल जाहीर करण्याची म्हणजे रिझल्ट रिटर्न करण्याची जबाबदारी असते. साधारणपणे तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करत असतो. तुमच्या विभागात कोणाकडे ही जबाबदारी दिली आहे त्याची माहिती तुम्हाला तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महापालिका अशा कार्यालयात मिळू शकते. तर पोस्टल बॅलेट साठीचा अर्ज तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरकडे मिळू शकतो किंवा तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून तो डाउनलोड करू शकता. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, मतदार ओळखपत्र आणि पोस्टाने मत देण्याची परवानगी का मागत आहात हे कारण द्यावं लागतं. सर्व गोष्टींची पडताळणी झाली तर तुम्हाला पोस्टाने मत देण्याची परवानगी मिळू शकते. मतमोजणीच्या दिवशी पोस्टातले अधिकारी ही मतं जमा करतात आणि मतमोजणी केंद्रावर आणतात. त्यांची सत्यता तपासल्यावर ही मतं मोजली जातात. अपंग आणि वयस्कर व्यक्तींना मत देण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी स्वयंसेवक, व्हीलचेअर्स आणि वाहतुकीची सुविधा पुरवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. पण जे लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांचं काय? यंदा लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने तशी सोय केली. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% जास्त अपंगत्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना यावेळी धरून मतदान करता येईल. त्यासाठी या व्यक्तींना फॉर्म 12D भरावा लागेल. तो भरून तुम्हाला इतर दस्तऐवजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडे नेऊन द्यावा लागतो. त्यानंतर मतदानाच्या दिवसापूर्वी निर्धारित वेळी मतदान केंद्राचे अधिकारी या व्यक्तींच्या घरी जातील आणि पोस्टल बॅलेट भरून घेतील. यात पारदर्शकता राहावी यासाठी ही प्रक्रिया व्हिडिओवर रेकॉर्ड केली जाईल आणि त्या मतदारसंघातल्या पक्षांनाही आधी माहिती दिली जाईल असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटल्याचं समोर येतं. अर्थात या सगळ्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात पण पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात नाही आणि आधीच्या अनुभवातून आयोगाने या प्रक्रियेत काही बदल केले. कोविडच्या काळात बिहार निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, पीपल विथ डिसेबिलिटी म्हणजे शारीरिकदृष्ट्या अपंग आणि कोविड रुग्णांना भरून मतदान करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर काही प्रादेशिक निवडणुकांमध्येही लोकांना घरून मतदानाची परवानगी मिळाली होती. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल शब्दांक. नमस्कार.